श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत की भोगीच्या दिवशी कोणती भाजी खायची आणि कोणती भाजी खायची नाही. तर मकर संक्रांत ही जी सण आलेला आहे 14 जानेवारी 2026 आणि भोगी हा सण आलेला आहे 13 जानेवारी 2026. तर भोगीच्या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या आहेत आणि कोणत्या नाही ते आज आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी एक मी तुम्हाला सांगत आहे की संक्रांत हा सण ग्रामीण भागात खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की जो निसर्गाशी जोडून राहतो त्याला आनंद भेटतो, म्हणजे आनंद आणि भोगीचा आनंद घेता येतो असं, आणि तो निरोगी राहतो. तर या दिवशी ना खूप आहारामध्ये काय घ्यायचं काय नाही, तर त्याच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, भोगी तो सदा रोगी, अशी एक म्हण आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या भाज्या खायच्या आहेत आणि कोणत्या भाज्या नाही खायच्या. तर भोगीच्या दिवशी आहे ना मिक्स भाजी खाल्ली जाते, जे की काही ठिकाणी त्याला खेंगाट देखील म्हटलं जातं. तर भोगीच्या दिवशी सर्व म्हणजे मिक्स भाज्या, जे की शेंगा असतील, हरभरे, गाजर, बोरं वगैरे सगळ्या भाज्या आहे ना, हरभरे वगैरे सगळं मिक्स करून भाजी बनवली जाते. त्यानंतरला आहे ना हे खाल्ल्याने काय होतं माहिती का, शरीराला आहे ना जीवनसत्व मिळतात, अनेक प्रकारची भेटतात. तर वर्षभर आपलं जे आरोग्य आहे ना ते आरोग्य उत्तम राहते. त्याच्यासाठी ही मिक्स भाजी खाल्ली जाते आणि वर्षातून एकदाच ही भाजी खाल्ली जाते. त्याच्यामुळे याला खूप महत्त्व दिलं जातं ह्या भाजीला, मिक्स भाजीला. तर तिळाची भाकरी जी आहे तर त्याचं आता आपण महत्त्व जाणून घेऊ की तिळाची भाकरी का खाल्ली जाते, इतर दिवशी का नाही खाल्ली जात. तर तिळाची भाकरी ना उष्ण असते, म्हणजे बाजरी जी आहे ती उष्ण असते आणि त्याला तीळ जर लावलं ना तर तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. तर थंडीच्या दिवसात आहे ना बाजरीची भाकरी ना उष्ण असल्यामुळे ना थंडीच्या दिवसात ती जास्त खाल्ल्याने चांगली असते आपल्या शरीरासाठी, जे की शरीरातली उष्णता आहे ती टिकून राहते. आणि या दिवशी आहे ना बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आणि तिळामुळं काय होतं, आपलं आरोग्य आणि छान राहतं, उत्तम राहतं. जे की तिळामुळे ना खूप सारे जीवनसत्व पण असतात. त्याच्यामुळं बाजरीची भाकर आणि तीळ हे दोघांचं जे हे आहे ना ते आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे आणि आपलं आरोग्य वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष म्हणजे वर्षातून एकदा हा सण येतो. तर हा वर्षभर आपल्याला आरोग्य ना आपलं चांगलं राहतं. जे की तुम्ही तिळाचे लाडू खा, तिळाची चिक्की. तर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे लाडू का देतो, तर तिळामध्ये ना तीळ आणि गुळामुळे आपल्या शरीरातलं जे आहे रक्त आपलं चांगलं राहतं, रक्ताची वाढ होते आपल्या शरीरात. आणि तिळामुळे शरीरातलं उष्णते आपलं शरीर थंड असेल तर हे थंडीमध्येच खाल्लं जातं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. तर या दिवशी आपल्याला कोणती भाजी वर्ज्य करायची आहे, म्हणजे खायची नाहीये. तर यामध्ये आपल्याला मसुराची डाळ, मुळा आणि सोयाबीनची भाजी आपल्याला वर्ज्य करायची, जे की आपल्याला खायची नाहीये. आणि तुम्ही आपल्या त्या दिवशी भोगीच्या दिवशी देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून तो दिवा लावायचा आहे, जे की आपल्या घरामध्ये उत्तम आरोग्य आणि जे काही आपल्या घरात भोग असते, म्हणजे जे काही वाईट असेल तर ते त्याच्याबरोबर निघून जातं असं बोलतात. तर तिळाचं तेल किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी पण अधिक उत्तम आहे. तर हे नक्की तुम्ही करून पहा, तुम्हाला 100% त्याचा म्हणजे तुम्हाला फायदा होणार आहे. आणि दिवा हा मातीचा घ्यायचा किंवा कणकेचा घेतला तरीही चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.